जेव्हा जेव्हा बुद्ध वाणीवर संदेह उत्पन्न झाला, विचिकित्सा उत्पन्न झाली, तेव्हा तेव्हा पूजनीय भिक्खू संघांनी वारंवार संगायन भरवून भगवंतांची मूळ वाणी जशी आहे तशी संग्रहित केली. मागच्याच वर्षी मी म्यानमारला जाऊन आलो, त्रिपिटकाच्या घरामध्ये पाहून आलो. त्यामध्ये 41,000 धम्मस्कंद ही सुत्तपिटकातली आहे, 41,000 धम्मस्कंद ही विनय पिटकातली आहे आणि 42,000 धम्मस्कंद ही अभिनव पिटकातली आहे. एकूण 84,000 धम्मस्कंदांमध्ये भगवान बुद्धांची वाणी ही धम्मवाणी बुद्धवाणी म्हणून संग्रहित आहे. पिटकाच्या सर्वोपरी दगडाच्या मोठ्या मोठ्या स्टेप तिकडे एका गेलं होता, बाहेर पडावंसं वाटत नाही. बुद्ध वाणी आहे ना, जी एका तुमच्याची काही गोष्ट जेवढे भूतकाळातले जेवढे समृद्ध झाले. वर्तमानात आहे बाबासाहेब जेव्हा 29व्या अधिक मैत्री सभेत होतो ते देखील आपली देशना पाली भाषेमध्ये बसवले. सगळे बुद्धा समसम, सगळे बुद्धा समसम, सगळे बुद्ध एक समान असतात. 32 लक्षण आणि 80 अनुव्यंजन धारण करणारी ही काय बुद्धाची काय आहे. बाबासाहेब जेव्हा 30 पार्विकाचा डोंगर पूर्ण करतील, शेवटच्या जीवनातलं महाबोधिसत्वातलं जे जीवन आहे त्यांचं नाव अजित असेल आणि ते बोधगयेला जिथे बोधी उच्चार पिंपळाचा कालोघातली नष्ट होणार आहे त्या ठिकाणी नागाबोधी वृक्ष वाढेल आणि नागाबोधी वृक्षामध्ये अजित नावाचे हे महाबोधिसत्व एकेकाळचे आत्ताचे बाबासाहेब आंबेडकर हे सम्यक संबुद्धत्व प्राप्त करतील. ते असे दिसतील, असे बुद्धत्व प्राप्त कर. 32 लक्षण आणि 80 अनुलक्षण धारण करून केलेली काय ती उपलब्धी आपण बोधिसत्व म्हणतो ना. बोधिसत्व म्हणजे तुम्हाला कळलं, बोधिसत्व मानतो, जाणता येत नाही, जाणता येत ना आपल्याला, मानतो केवळ. बाबासाहेब आंबेडकर सगळ्याला होते ना, ज्या ठिकाणी बाबासाहेब बोलले होते त्या ठिकाणी नतमस्तक झालं. भावी बुद्धाने कमीत कमी या जम्मूद्वीपातली ही सगळी स्थिती तिथे वर्णन करून सांगितले. आणि मी आता जाणार आहे आणि भारतात जाणार आहे, जम्मूद्वीपात जाणार आहे आणि पंढरपूरला धम्मदीक्षा घेणार आहे बुद्ध जयंती त्या दिवशी तिथे घोषणा केली. तिकडनं जे आले ना 1954 वर्षा पौर्णिमा ते 1956 पर्यंत 2 वर्ष सातत्याने हे 6 संगायत झाले. त्या ठिकाणी भगवान बुद्धांच्या वाणीतून प्रसवलेले 82,000 धम्मस्कंद आणि 2,000 धम्मस्कंद हे बुद्ध धम्मसंघाच्या गुणांची परिपूर्णता परिशुद्धता प्रकट करणारे अनंतांच्या वाणीतून प्रसवलेले हे धम्मस्कंद. बुद्धांचे इतिसो भगवान समासंबुद्धो विचारचरण संपन्न सुमतो लोकविदो अनुतरो पुरीस तमसार्थी सता देव मनुष्यानं बुद्धो भगवान. बुद्धाचे 9 गुण, धम्माचे 6 गुण आणि संघाचे 9 गुण. बुद्धांच्या 9 गुणांमध्ये धम्मच भरलेला, धम्माच्या 6 गुणांमध्ये धम्म साठवलेला, संघाच्या 9 गुणांमध्ये धम्म साठवलेला. बुद्ध धम्म संघाच्या या 24 गुणांचं व्यक्तीकरण म्हणजे संपत्ती. बुद्ध धम्म संघाच्या 24 या धम्माच्या गुणांचं व्यक्तीकरण म्हणजे सम्यक संबुद्ध होते. या 2,000 धम्मस्कंद हे अनंतांच्या वाणीतनं जे प्रसवले ती परिपूर्णता, 3 रत्नाची परिपूर्णता सिद्ध करण्यासाठी भगवंताच्या वाणीतनं 82,000 धम्मस्कंद, एकेका धम्मस्कंदावर एक प्रवचन आहे. एकूण 84,000 प्रवचनांमध्ये हा त्रिपिटक संग्रहित आहे. ज्ञानगंगा ऋषीचं मूळ आणि नदीचं मूळ विचारू नये म्हणतात. तथागतांनी बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर ऋषीच्या मुळाचा शोध लावला आणि नदीच्या मुळाचा शोध लावला. ही ज्ञानगंगा म्हणतो ना, ज्ञानगंगा कुप्पे अननुसुप्ते सुभम्ने चक्षुपाद ज्ञानबुद्धपाद पञ्ञाबुद्धपाद विद्याबुद्धपादी आलोको बुद्धपाद. मी कधी असं ऐकलं नव्हतं. ब्रह्म चक्षु उत्पन्न झाले, बोधी प्राप्त झाले, ज्ञान चक्षु उत्पन्न झाले, प्रज्ञा चक्षु उत्पन्न झाले, विद्या उत्पन्न झाली. विद्या उत्पन्न होणं म्हणजे आर्य सत्याचा साक्षात्कार करणं होय. आलोकोदपादी, आलोक म्हणजे प्रकाशमान. सिद्धार्थ गौतमानी बुद्धत्व प्राप्त केलं
बत्तीसही लक्षणं स्पष्ट दिसायला लागली. आलो, शरीरातला प्रकाश बाहेर आला. रश्मी म्हणतो ना, षडवर्णीय हा धम्मध्वज म्हणतो, ती निखिल असेल, निळा पिवळा लाल सफेद केश आणि तो मिश्रण पबत्सराला धम्मध्वज वंदना म्हणतो ना त्याला, पबत्सर हा मिश्रण षडवर्णीय प्रकाश त्यांच्या शरीरातलं बाहेर बुद्धत्व प्राप्त झालं. ते सर्वसामान्य व्यक्ती राहिलेले नाही, ते महापुरुष झाले. 32 लक्षण आणि 80 अनुव्यंजन स्थापित करण्यासाठी सिद्धार्थ गौतमाला तापस सुमेधापासून तर ते सिद्धार्थ गौतम या महाबोधिसत्वाच्या जीवन कालखंडापर्यंत 4 असंख्येय 1 लाख कल्प एवढे जन्म द्यावे लागले. एक असंख्य म्हणजे एक या आकड्यावर 140 शून्य आहे. 4 असंख्य म्हणजे 4 या आकड्यावर 140 शून्य द्यायचे. एक 4 असंख्य 1 लाख कल्प, 1 लाख कल्प, एक कल्प म्हणजे किती? 1 योजन लांब, 1 योजन रुंद, 1 योजन खोल. 7 दिवस प्रवास करायचे. त्याचं मोजमाप करताना राधा पसंती ही श्रावस्ती नगरीपासून तर साकेत नगरीपर्यंत जिथे हे स्तूप बांधला होता ना, बावरी महाविहार होते. आपले मेंढक श्रेष्ठी आजोबा विशाखाचे त्यांच्या स्मृतीसाठी तो स्तूप बांधला. भगवंतांच्या धातूंची पूजा केली. बावरी नावाचा एक म्हातारा पुरोहित म्हणजे हा शब्द पाली शब्द आहे. पुरोहित या शब्दाचा अर्थ होतो मंत्री. राजा प्रसन्नजिताच्या अत्यारी तो प्रमुख मंत्री होता. पुरोहित होता म्हणजे मंत्री होता. पुरोहित हा पाली शब्द आहे बरं, शेतीवाल्यांनी उचलला. पुरोहित मंत्री होता. बावरी नावाचा तो म्हातारपणात भिक्षू झाला, अर्हत्व प्राप्त केले आणि त्याच्या उपस्थितीमध्ये ते 84 खांबावर बावरी महाविहार बांधलेलं होतं, जे 6 डिसेंबरला मशीद म्हणतो ना बावरी, ते बावरी महाविहार होतं. विशाख आणि मेंढक सृष्टीच्या मी साक्षीदार करतात. पण फसले गडी खासदार बनले जे अजितराज समझोता केला. कोर्टात केस चालली. तो दगड ज्या खांबावर थांबली तिथली अक्षर मीच वाचून दाखवणार होतो, पण गेली वाहून गंगा गेली. जिथे फैसला लागला ज्या मशिदीचा, ती मशीद नसून तिथे आधीच खोदाई. आता आमची एक मैत्रीण डॉक्टर वीणा जैन आहे, जैन समाजाची, पण ती पुरातत्व वैज्ञानिक. जे सोमनाथ मंदिर म्हणतात ती चबू गेली आणि सोमनाथ मंदिराच्या खाली 3 मजली बुद्ध विहार आहे. सोमनाथ मंदिराचे ट्रस्टी अध्यक्ष नरेंद्र मोदी सोडतील का? पुरातत्व खात्याने रिपोर्ट जाहीर केला. डॉक्टर विलास खरात यांनी मात्र केस दायर केली. त्या केसचं पुढं काय होतं माहिती आहे? म्हणजे कोर्टात न्याय मिळेल याची गॅरंटी राहिलेली नाही. जसं हे बाबरी मशीद तोडताड करून उलट त्यांच्या बाजूने जसा निर्णय दिला आणि जशी फसगत झाली, कुठे खुदात बुद्धाशिवाय काय मिळेल? जगात पहिल्यांदा बुद्धाची मूर्ती बनली, कुणाशीच नाही बनली. बुद्धापासून इतिहासाची जडणघडण सुरुवात होते. ही ज्ञानगंगा बोधगयेपासून प्रारंभ होते. या त्रिपिटकातले जे ज्ञान आहे तो हिंदू असो, बौद्ध असो, जैन असो, शीख असो, यहुदी असो, ईसाई असो, मुस्लिम असो, ब्राह्मण असो, यहुदी, कुठल्याही धर्मग्रंथामध्ये ह्या ज्या ज्ञानाच्या गोष्टी आहेत ना, त्रिपिटकातनं पाजरत गेले. डॉक्टर बाबासाहेब म्हणून भगवद्गीता हे दुसरं तिसरं काही नसून धम्मपदाची नकल आहे. बाबासाहेबांनी मुळावर घातला, धम्मपदाची नकल आहे. मनुस्मृतीमध्ये 5व्या अध्यायात जी गाथा आहे, जी गिरूची आहे, आणि धर्मपदामध्ये 107वी गाथा आहे. आम्ही आशीर्वाद देतो ना, आयु म्हणतो सुखम करण, ही जशीच्या तशी मनुस्मृतीत आहे. 5व्या अध्यायात 245 वर काय आहे? 25वी गाथा, आयुर्विद्या यशोबलम.
केवळ भाषांतर आहे. त्यामुळे ज्ञानग्रंथात जे जे ज्ञानाच्या गोष्टी आहेत ना, या त्रिपिटकातूनच गेलेल्या आहेत सगळ्या धर्मग्रंथांमध्ये. ॲलन मार्क्स जो अर्धा तसा भारतात अमेरिकेला जातो, अमेरिकेत राहतो, यहुदी, पण त्या तो आर्ग्युमेंट करताना फास अफास ह्या यहुदी ग्रंथामधल्या अवेस्ता या ग्रंथामध्ये फास अफास हे शब्द आहेत. आश्वास प्रश्वास हे शब्द त्रिपिटकात तिकडे घसरले. बरं झालं तो त्याला विचारलं, तुमचा आदर्श कोण? ते बुद्धांचे कोण दाखवतात? येशूकडे दाखवत नाही, त्यांच्या धर्मगुरूकडे बोट दाखवत नाही. बोट कोणाकडे दाखवतात? बुद्धांकडे. म्हणजे बुद्धांनी जे संशोधन केलेलं आहे, ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला महाबोधिसत्वाच्या जीवनात बुद्धत्व प्राप्त होतं, बुद्ध चक्षु उत्पन्न होतात, ते काय करतात? हा सगळा निसर्ग आहे, या निसर्गाला बुद्ध चक्षुने स्कॅन केलं जातं. निसर्गातलं आतलं बाहेरचं सगळं रहस्य भगवंतांना कळतं. म्हणून त्यांचा सर्वात मोठा गुण सर्वज्ञ. हे सर्वत्र जाणार, सर्वत्र म्हणजे भूत, वर्तमान आणि भविष्य, तीनही कालखंडांची परिपूर्ण जाणकारी ज्यांना असते ते संपयी. म्हणून सम्यक समृद्ध असं म्हटलं जातं त्यांना. सम्यक या शब्दाचा अर्थ कळलाय तुम्हाला? नाही कळला? मला माहिती आहे तुम्हाला नाही कळलं. सम्यक समृद्ध म्हणजे तुम्ही काय म्हणता? मराठीत एखाद्याला विचारलं सम्यक समृद्ध म्हणजे काय, काय सांगणार? काय सांगणार? नमो तस्मै भगवतो वरदतो सम्मा संबुद्धस्स. हा नमन असो कोणाला? जे भगवान आहेत, अर्हत आहेत, सम्यक समृद्ध आहेत, त्यांना माझं नमन असो. अर्थ सांगा. भगवान म्हणजे ईश्वर परमेश्वर नाही, देव नाही, गॉड नाही. भक्त राग, भक्त दोष, भक्त मोह इति भगवा भवा स्वभाव चकी इति भगवा. ज्यांनी राग द्वेष मोहाच्या सारा भग्न केलेले आहे त्यांना भगवान म्हणतात. भगवान हे विशेषण केवळ सम्यक समृद्धत्व प्राप्त करणाऱ्या महापुरुषालाच लागते. करायला नाही. शेंडीवाले एवढे चोर आहेत, हा शब्दही उचलून घेतला. अमुक भगवान तमुक भगवान चिल्लर करून टाकलं भगवान या शब्दात. आपले शिक्षित लोक, अरे सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणून मोकळे होता. भगवान गौतम बुद्ध म्हणायची ओळख नाही, कारण आपण त्यांच्या डिक्शनरीतल्या शब्दकोशात वाचलेलं असतं. भगवान म्हणजे ईश्वर परमेश्वर गॉड. भगवान म्हणजे ईश्वर परमेश्वर गॉड असा अर्थ होतच नाही. त्यांच्या डिक्शनरीत हा शब्द कोंबून धरला ना असा अर्थ सक्ती मिळाला. हिरोशिमा नागासाकीवर बांबू टाकले, सगळे खात जाऊन खात. मोहितजोडला हडप्पाला आम्ही जाऊन आलो. तिथल्या ज्या विहिरी आहेत ना, भिक्षूच्या कुठ्या 7 बाई पानाच्या आहेत. हे जमीन मोजण्याचं प्रमाण. जे किल्ले आहेत ते कोणाला संत बुद्धांचं स्तूप आहे. वैदिक संस्कृतीचं काय लेणदेण आहे? नगर रचना आहे ना, पुढे पुढे नगर लिपी आहे, नागर लिपी आली ना, हे नागराज आहे. आपण ऐकतो बरं, हे शेष नागाच्या फण्यावर तरलेला होतो. याचं कदा असतं का? त्याला नाग समजलं. हा शेषनाग हा ब्रिटिश राजा होता. एवढा राजा होता, त्याचं वैभव एवढं होतं. शंभुधी हा ककुसंद बुद्धांच्या कालखंडात हा शेषनाग. हा शेषनाग राजा पूर्ण वैभव जसा मोठा जम्बुदी होता. आपण विसरून गेलो, विस्मरण झालं. अजूनही स्टॅलिन हा तमिळनाडूचा जो मुख्यमंत्री, त्यांनी आवाहन केलं की लिपी वाचून दाखवायचं. आमचे प्रोफेसर आहेत, सासारामला राहतात, डॉक्टर राजेंद्र सिंग, राजेंद्र सिंग, त्यांनी ती लिपी वाचून दाखवली. ती पाणी सगळ्या भाषेचं मूळ आहे. सम्राट अशोकाच्या कालखंडात आता जी अमरावती आहे, आंध्र प्रदेशाची राजधानी, तिथे जी अक्षर मिळाली, जसाच्या सांड मिळाला, तसा पिलर केला, पिलर मिळाला, शिव मिळाला, सेम लिपी मिळाली, सेम लिपी आहे. त्यामुळे हे सगळ्या भाषेची जननी पाली प्राकृत आहे. पहिल्यांदा ही भाषा जी उत्पन्न झाली धर्मलिपीच्या कालखंडात, आपल्याला 84,000 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जे स्तंभ अभिलेख आहेत, ज्या ज्या ठिकाणी आहेत ते आपल्याला सम्राट अशोकाच्या लिपीत धर्मलिपी म्हणतो त्याला पाहायला. संस्कृतला लिपीत
नाही आहे. या धम्मलिपी रूढी झालेली भाषा आहे. हे नागराजाने विकसित केलेली दक्षिणेत जशी पसरली ना, पहा ना, का करडे कानडी भाषा, आंध्र प्रदेशाची तेलुगू भाषा, तमिळ भाषा, ही केरळी भाषा, मल्याळी भाषा, अशी गोलाकार गोलाकार दिसते. हे या पालीचं विकसित उच्चतम रूप आहे. हे भाषा तज्ञांनी जाणत आहे. किमान जिथे जिथे तुम्ही खोदाल तर बुद्ध दिसेल. ये जो बुद्ध आदिदास, ये जो बुद्ध आनंदा, पंचोपन्नाचे बुद्ध आनंदा असतात. आपल्याला जुने भूतकाळात बुद्ध झाले होते का प्रश्नचिन्ह लागतं. कोण पाहिलं त्याला असा विचार करतो. आपली बुद्धी तेवढं काम नाही. आपली बुद्धी आपल्या बुद्ध्यांकाच्या आधारावर काम करते. बाबासाहेबांची बुद्धी त्यांच्या बुद्ध्यांकाच्या केवळ आधारावर नाही. त्यांचा बुद्ध्यांक म्हणजे सिम्बॉल ऑफ नॉलेज आपण पाहिलं. जगात त्यांच्यासारखा तुमचं बुद्धिवाला माणूस नाही जगात मिळाला. परत केली अमेरिकेतल्या लोकांनी परत केली. ही सिम्बॉल ऑफ नॉलेज बाबासाहेब सापडला. हा अग्रगण्य आहे बुद्ध्यांकाचा विचार. आपण आपला दृष्टिकोन काय, आपल्या बुद्ध्यांकानुसार आपला दृष्टिकोन ठरवतो. आपला जो बुद्ध्यांक, आपल्याला काय माहिती आहे आपला बुद्ध्यांक किती आहे? मोजलाय का तुम्ही कधी? मोजलाय का? बाबासाहेबांचा बुद्ध्यांक आपला स्वभाव कोणता आहे? त्रिपिटकाचा भाग, अभिधम्मात कल्पनीयती म्हणजे आपण तुम्ही आधी हिंदू असो, बौद्ध असो, जैन असो, शीख असो, सिख असो, ईसाई असो, मुस्लिम आपण काय बोलू या देशाचे की त्या देशाचे, या वंशाचे की त्या वंशाचे असू दे, सगळी माणसं आपण 390 प्रकारच्या स्वभावाची माणसं. राजमुलं, देशमुलं, मुलं, 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 तर्क मुलं, नाना प्रकारचे. आणि आपल्या स्वभावाचे आपण गुलाम आहोत. 2 व्यक्ती जगात एक नाही आहेत का? नवरा बायको तुम्ही काय एका काळाची देखतात. 2 व्यक्ती एक नाही. प्रमोद महाजन या देशाचा संरक्षण मंत्री होता. अंजली आंबेडकरांकडे नाते त्याच्या भावाने त्याला मारले गेले. संरक्षण मंत्री होता. पुढे गेली रक्ताची लागली होती. प्रसंगी भाऊ भाऊ मारतो, मारायला काय होतो. 2 व्यक्ती जगात एक नाही. आम्ही सारं जग जोडण्यासाठी जगात सगळ्यात मोठी कठीण जबाबदारी तुमच्या आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. सारं जग बुद्धमय बुद्ध आणि धर्म ग्रंथ लिहायला 5 वर्ष लागली. 5 वर्ष 56 ग्रंथ त्यांच्या आयुष्यात लागले. 56 5 वर्ष लागली या ग्रंथाला लिहायला. धम्म प्रचार आणि प्रसार करण्यासाठी 4 प्रतिज्ञा बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाच्या शेवटच्या पानावर. ही सृष्टी असीम आहे. जीवसृष्टी असीम आहे. सीमा नाही. मनुष्य तर प्राणी. आणि प्रतिज्ञा आपण करूया सर्व प्राणी मात्रांना भवसागर पार नेण्याची. दुःखचक्रातलं, भवचक्रातलं, लोकचक्र तोडून त्यांना मुक्त करण्यासाठी मार्गदर्शकाची भूमिका वटवायची, कल्याण मित्राची भूमिका वटवायची. मी मार्गदर्शक आहे, मुक्तीदाता नाही. भगवंत किती वारंवार सांगत भक्त काय मार्गाचं एक एक अंग योग्यपणे जाणता आलं पाहिजे, योग्य म्हणून टाकता आलं पाहिजे. तेव्हा तुम्ही निर्माण करत नाही. आपली दृष्टी निर्वाणापर्यंत पोहोचवत नाही. योग्य दृष्टी तेही निर्वाणापर्यंत पोहोचवत नाही. विवेक दृष्टी ही देखील निर्वाणापर्यंत पोहोचवत नाही. तुमची सायंटिफिक दृष्टी निर्वाणापर्यंत पोहोचवत नाही. ह्या सगळ्या दृष्ट्या लौकिक दृष्ट्या आहेत. लोकोत्तर ज्ञानापर्यंत पोहोचवत नाही. केवळ आणि केवळ संबोधी ज्ञानाची दृष्टी जे बुद्धाने स्वविज्ञान अनुसंधान केलेलं असतं. काय पाणी सर्वात तो संबोधी उत्तम महाकारुण लोक सर्व प्रमाणे सुखासाठी 30ही पारमिता पूर्ण केली. पारमिता त्या 30ही पारमितांचा डोंगर घ्यावा लागला. मूर्ती होती ना बाबासाहेबांच्या 16 पाहिली का मूर्ती? 14 ऑक्टोबर 1956 जी मूर्ती होती ना मंचावर, ही कुठून आली माहिती आहे? रात्री 12 वाजता काढली आणि ती मांडली होती. आता ती मूर्ती पाहताय तर बाबासाहेबांच्या सोबत बोलतो काय आमच्या तुमच्यावर. आता मूर्ती बुद्ध पाहतात पण अशी बुद्ध होते. अशी
असे असे होते. तुम्ही पूजा करताय काय? मी लई होतो पूजा करतो, मूर्ती पूजा आहे काय? म्हणजे कशी कशी धारणा असते. एवढा निश्चय दगडा काढता दगडोबाची, तुम्ही हस्त ठेवता, मी मूर्तीला हाताने जोडायचं. फुलं का ते दूर आहे, फुलं का म्हणजे टोटल भौतिकवाद. कार्ल मार्क्सने माओने ही चूक केल्याशिवाय माणसाला भौतिक प्राणी समजले. त्यांना हे संबोधित ज्ञानाच्या दृष्टीचं आकलन झाले. हे भौतिक क्षेत्र आहे. मन थोडं दिसतं तुम्हाला, मन भौतिक आहे का? सगळ्या गोष्टीचं मन म्हणून उत्पन्न मनुष्याची परोक्षेला भास किंवा करो किंवा म्हणून उत्पन्न मनुष्य मनसाची पसंती भास किंवा सुख मानली छाया सगळ्या गोष्टीचं मूळ आहे. पहिले पण मन उत्पन्न होतं. कसं उत्पन्न होतं तुम्हाला माहिती आहे का? मन कसं उत्पन्न होतं? एवढीशी बुद्धी आहे तुम्हाला, एवढ्याशा बुद्धीने काय मन कसं संशोधन? वैज्ञानिकांना अजूनही मनाचं संशोधन नाही करता आलं. जेवढे सगळं सायकॅट्रिक आहे ना, अंदाज मांडतात. केवळ अंदाज म्हणजे परफेक्शन नसते. वैज्ञानिक दृष्टी ही लौकिक दृष्टी आहे, ती बदलते. 1945 साली आम्ही अणुवातावरण पाहिलं. ही एनर्जी वेगळी नष्ट होत नाही. आपल्याला जाळून टाकलं तरी ती बदलते, नष्ट होत नाही. अणु हे या भौतिक जगाचं अंतिम सत्य आहे. या निष्कर्षाला सारं जग पोहोचलं. मी कसं मांडू कर, माझी बुद्धी नाही त्याच्या पलीकडचं जाते. अणु म्हणजे काय? 1968 पर्यंत साऱ्या जगाचा हा समज अणु या भौतिक जगाचे अंतिम सत्य. तू प्रयत्न करून काय? 1968 साली अल्बोन्स लुईस नावाचे तत्त्वज्ञ आले. त्यांनी अणुची फोड करून टाकली. कुठलं गेलं? परमाणु हे या भौतिक जगाचं अंतिम सत्य आहे, अंतिम सूक्ष्म सत्य आहे. हे सगळं जर मान्य केलं. परमाणु एका सेकंदामध्ये एक या आकड्यावर 22 शून्य द्यायचे. बघा, एका सेकंदामध्ये एक या आकड्यावर 22 शून्य द्यायचे. वेगानं ही प्रकृती हा निसर्ग उत्पन्न होणार. बबल चेंबर नावाचे उपकरण त्यांनी संशोधन केलं आणि मोजमाप काढले. परमाणु हा अणुचा 36वा भाग आहे. सारे जग मानतो हे अंतिम सत्य आहे. मी कसं म्हणतो? माझी बुद्धी त्याच्याही पलीकडे. तुम्ही एवढ्याशा बुद्धीचे लोक हो का हो म्हणून पुढे असे अनेक तत्त्वज्ञ येणार आहेत आणि त्या परमाणूची फोड करणार. बुद्धत्व प्राप्त झालं सिद्धांत करतो मला. त्यांनी या प्रकृतीचं, ह्या भौतिक जगाचं अंतिम सत्य काय आहे तुम्हाला माहिती झालं. भगवान बुद्धांनी जे अनुसंधान केलं या प्रकृतीचं अंतिम सत्य अठ्ठकला. कोणी याच्यावर पीएचडी केल्याचं आठवतं का? अठ्ठकला म्हणजे काय? अग्निवायू आणि आकाश या पंचतत्वाने हा पुतळा बनला होता. आकाश म्हणजे काय कळलं का? आकाश काय काय आहे? कशाला म्हणतात आकाश? स्काय सगळं दिसत आहे. स्काय दॅट मीन्स आकाश मराठी स्काय. व्हॉट इज मीन बाय स्काय? आकाश म्हणजे कसं सांगायचं? मराठीत आकाश का? स्काय इंग्रजी आकाश असं. एखाद्या विचारलं, तुला विचारलं तुझा मुळा काय काय सांगतील? हे दिसतं ते बाबासाहेब आभाळ नाही का? आभाळ नाही, आभाळ वेगळी गोष्ट आहे. आभाळ आलं पण काय ढग जेव्हा आले ना तेव्हा आभाळ आभाळ म्हणजे आकाश नाही. हा स्पेस दिसतो ना, पोकळी म्हणजे पोकळीला आकाश धातू म्हणतात. हे नाकाची पोकळी, कानातली पोकळी, म्हणजे याचा सूक्ष्म समज भगवंतांनी विश्लेषित केलेले. आकाशो धातू. 2 अठ्ठकलामध्ये ती पोकळी आहे. तिला सूक्ष्म वाचन केल्यानंतर आपल्याला कळेल. तथागतांनी जे अनुसंधान केले या प्रकृतीचा सूक्ष्म अंतिम सत्य म्हणजे अठ्ठकलाप आहे. हे अग्निवायू जलाने पृथ्वी महत्व दिले. अग्निवायू जलाने पृथ्वी धातू त्याचे 4 गुण या 8ही कलापांनी मिळून बनलेला सूक्ष्माती सूक्ष्म कण की
ज्याचं संश्लेषण विश्लेषण विघटन आणि विभाजन करताच येणार नाही, याला अट्टकला असं नामकरण त्या ठिकाणी केलेलं आहे. हे प्रकृतीचं अंतिम सत्य म्हणजे अट्टकला. कुठलाही वैज्ञानिक आजपर्यंत पोहोचलेला नाही. हे सूक्ष्मदर्शन. भगवान बुद्धांचा आउटलुक फिलॉसॉफिकल आउटलुक बुद्धांचा हा तात्विक तत्वज्ञानात्मक आउटलुक काय, दृष्टिकोन काय, ते कसं काम करत, ते कसं बोलत, ते कसं चालत, त्यांचा आउटलुक काय, त्यांची विचार करण्याची दृष्टी काय होती, त्यांच्या विचार दृष्टीला काय म्हणायचं, हे संबोधित ज्ञानाची दृष्टी, संबोधित दृष्टी. याचा प्रारंभिक पाऊल म्हणजे सम्मानिक दृष्टी, सम्यक दृष्टी. म्हणून तुम्हाला विचारलं सम्यक म्हणजे काय. सम्यक दृष्टी म्हणजे आमचे अनुरागणारे लोक, आम्ही असो की तुम्ही असो, काय समजतो आपण आपल्या अंदाजाचे भोपळे. सम्यक दृष्टी म्हणजे योग्य दृष्टी, सम्यक दृष्टी म्हणजे विवेक दृष्टी, सम्यक दृष्टी म्हणजे सायंटिफिक दृष्टी. हे सगळे शब्द फेलायचे, ही लोकीय दृष्टी आहे. म्हणून काही वैज्ञानिक हा शोधाबंदी होत नाही, सकरात्मक होत नाही, आनंदाने सर्वात कधी किती गरज. आपण व्यवहारात म्हणतो सायंटिफिक दृष्टीनं जगण्यात उतरली पाहिजे. केवळ सायंटिफिक दृष्टी जगण्यात उतरून तुम्ही शोधामध्ये तरी फळाला प्राप्त व्हाल